यशाच्या प्रत्येक पायरीवर एक एक माणूस गमावून लिहिलाय माझ्या नशिबात. मानापमान झालं, माझी हिरा गेली, आणि आता माझा जीवश्य कंठस्य साथीदार नानाही मला सोडून गेला. पण थांबून कसं चालेल? अनसूये, हा पाहिलास का हरिण कसा चहूकडे उत्सुकतेनं पाहतोय? आपल्या आईला शोधतोय वाटतं. चल आपण त्याच्या आईला शोधू. चल. थांबा ग सख्यांनो, तुम्ही दोघे गेल्यावर मला सांभाळायला कोण? एक जण कोणीतरी थांबा. काय तरी मेले. अगं, या पृथ्वीचं संरक्षण करणारा तो तुझ्या जवळच आहे, मग आम्ही कशाला? काय ग? नाहीतर काय. चल. पुरे आता, वाईट वाटायला नको. अगं बाई, तुम्ही? रसिक प्रेक्षकांची पळापळ झाली. आज तुम्ही शेळी आणली थारीण म्हणून, उद्या मांजर आणाल वाघ म्हणून, मग माकडं आणाल, हत्ती आणाल. अहो, नटांना सांभाळण्यापेक्षा ही असली शेळ्या, मांजरं, हत्ती, घोडे हे प्राणी सांभाळणं सोपं नाही का शंकरराव? थट्टा पुरे झाले. शंकरराव, आमचा प्रयोग फसला, आम्हाला मान्य आहे. अहो, पण रांगतं मूल चालू पाहताना कधीतरी पडणारच ना. मला नाटक कंपनी चालवायची. ही तुमची प्रयोगाभियोगाची थेरं माझ्या कंपनीत चालणार नाहीत. तुमची कंपनी? आमचं काहीच नाही. नानासाहेब जोगळेकरांच्या मृत्यूनंतर कंपनीची मालकी नको असं नारायणानं स्वतः सांगितले. तेव्हा हा विषय ह्याच्या पुढे बंद. शालू सांगितले होते, माणूस नमुने घेऊन आलाय. नवे शालू? कशासाठी? विद्याहरणात सरस्वतीसाठी. का आहेत ते शालू नेसायचं नाही म्हणते सरस्वती? इकडे काही पैशांची झाडं लागलेली नाही आहेत. रोज भरभरी शालू, चुन्यामध्ये केशर. आता हे सगळं बास झालं. त्या माणसाला जायला सांगा आणि आहेत ते शालू नेसायचे, समजलं? माझा अपमान करण्यासाठी नारायणा तू पांढरी वस्त्र नेसून आलास? अरे लोक नाटक बघायला येतात, गाणी ऐकायला येतात, देखाव्याने शालू शेले नाहीत. आणि तुम्ही सारे नारायणाच्या उधळपट्टीची कड घेतात. गडकरी मास्तर, ही उधळपट्टी नाही. नाटक हे जसं कानांना आनंद देणारं असायला हवं, तसंच ते नेत्रसुखही देणारं असायला हवं. हे शालू, हे दागिने, ही काही या नारायणाची हौस नाही. प्रसंग उठावदार होण्यासाठी हे आवश्यक आहे. हो का? अरे रंगमंचावरती महाल उभे कराल तुम्ही, पण आपण डोक्यावरचं छत गमावून बसू. चालेल, पण रसिकांच्या सेवेत कुचराई होणे नाही. एक वेळ आम्ही फाटकं धोतर नेसू, पण भामिनीला, सुभद्रेला जरतारी शालूच नेसू. नाटकाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या कंपनीत असली थेरे चालणार नाही. हा तुमचा आदेश समजायचा की? तुम्हाला काय समजायचं ते समजा. ठीक आहे, तर मग आम्ही ही कंपनी सोडली. हो, आम्ही ही कंपनी सोडली. आज 5 जुलै 1913 रोजी मी जाहीर करीत आहे की आज गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली आहे. वा,
पंडितराव, किर्लोस्कर कंपनीचा पवित्र बाण तुम्ही आपल्या कंपनीत आणलात ही गोष्ट फारच छान झाली. आता आपल्या कार्यातून त्या बाणाचं पावित्र्य जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. काय पंडित? गणपती बाप्पा. छान. बरं नारायणा, तुझ्या माघारी कंपनीत काय चाललंय याची कल्पना आहे का तुला? सुभद्रेच्या पातळासाठी गंधर्वांनी केलेला खर्च हा गंधर्वांच्या हिश्श्यातून घ्यावा असं म्हणाले ते टेंभे. ते तसं म्हणाले असतील तर काय चुकलं त्यांचं? नारायण, अरे किती उधळपट्टी चालली आहे. कंपनीत रोज जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, रोज 600-125 पान उठतं, आणि तेही चांदीच्या ताटवाट्यांमध्ये. सोन्याचं पाणी दिलेले दागिने काय, नाटक पाहायला आलेल्या रसिकांवर अत्तरांचे फवारे काय, काय अर्थ आहे याला? कपड्यांवर वारेमाप खर्च होतोय. गणपतराव, नेत्रसुखद नाटक हेच गंधर्वांच्या नाटकांची ओळख आहे. हो, पण त्यासाठी ही उधळपट्टी आवश्यक आहे का? वाद पुरे आता. गणपतराव, देवाच्या कृपेने कंपनीला उत्पन्नही वारेमापच होत आहे. हो, पण त्याचा अर्थ असा नाही. पंडित, तुझं काही काम होतं का? हो, या कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या तुझ्या. हे बघ. नारायण, रे ती कागदपत्र तू वाचलीस तरी का? हा? आणि हा पंडित नेमका कसला व्यापार करतोय त्याचा हिशेब कधी पाहिलास का तू? गणपतराव, मला व्यापारातलं काय कळणार? घराचा व्यवहार केला, पैसे गेले, घरही ताब्यात नाही आलं. कसला व्यापार, कुठला व्यापार? पैसे नुसते येतात जातात. हो, घर कसं चालवावं मी? पदरी 2 मुली आहेत आता, त्यांचा तरी विचार करावा म्हणते मी. नाटकातल्या सोंगांना नटवा सोन्यानी आणि घरच्या लक्ष्मीला ठेवा लंकेची पार्वती. टेम्यात जर का माणूस सोडून गेला ते काय उगाच? त्या पंडितच्या हातचं भावलं झालंय, नुसतं भावलं. मी तुला सांगते, त्या पंडिताचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. तू टेम्यांना परत बोलवून घे. त्या पंडितला का दूषण देते साई? 100 रुपये पगारावर असताना वेळोवेळी पैसे देऊन त्यांनी मदत केली आहे संसाराला. एवढ्यात विसरलात तुम्ही? यापुढे माझ्या कलेचा उत्कर्ष मी साधणार आणि माझा सांपत्तिक उत्कर्ष पंडित साधणार. या उपर मला काही बोलायचं नाही.